नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध। जालना शहर महानगरपालिकेचा पक्षपातीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। जालना शहरात अवैधरित्या भरमसाठ बॅनर लागलेले असताना देखील स्वर्गीय गजानन तौर फाउंडेशनचे रामनवमीनिमित्त लागलेले बॅनर हेतुपुरस्सर काढल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकारानंतर गजानन तौर फाउंडेशनच्या सदस्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील स्वर्गीय गजानन तौर फाउंडेशनकडून रामनवमी निमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। या कार्यक्रमानिमित्त जालना शहरात 13 होर्डिंग आणि छोटे मोठे बॅनर लावण्यात आले होते। मात्र आम्ही लावलेले बॅनर जालना शहर महानगरपालिका प्रशासन हेतुपुरस्सर काढून टाकत असल्याचा आरोप माऊली मांडगे यांनी केलाय। शहरात राजकीय आणि इतर बॅनर लागलेले असताना रामनवमी निमित्त आम्ही लावलेले बॅनर जाणीवपूर्वक काढले जात असल्याचं म्हणत त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलंय। गणेशराव, आज कशा संदर्भात तुम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटला? आम्ही 5 तारखेला रामनवमीचा जन्मोत्सव, एक महाआरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम अंबड चौफुली या ठिकाणी आयोजित केलेला होता। त्या संदर्भात आम्ही जालना शहरामध्ये एकूण अशा 13 होल्डिंग लावलेल्या होत्या। त्या सगळ्या हेतू पुरस्कार नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांनी एक टार्गेट श्रीरामनवमीचेच फक्त बॅनर हटवण्यात आले। बाकी राजकीय इतर दुसरे कोणाचेही न हटवता फक्त श्रीरामनवमीबद्दल जे बॅनर होते ते काढण्यात आले। ते आम्ही विचारता असता आलो, त्यांनी SP साहेबाचं नाव सांगून बॅनर काढले। बॅनरवर काय मजकूर होता? बॅनरवर आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा होती फक्त, बाकी इतर कुठलाही मजकूर नव्हता। काय होता मजकूर? काय सांगते? प्रभू श्रीरामनवमी उत्सव सोहळा 2025 दिनांक 5 एप्रिल 2025 सायंकाळी 5 वाजता भव्य दिव्य आकर्षणासहित महाआरती व महाप्रसाद, खाली स्थळ अंबड चौफुली जालना, आयोजक स्वर्गीय गजानन भाऊ तौर फाउंडेशन। बस एवढंच होतं, यात कुठलंही काही चुकीचा मजकूर नसतानाही नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांनी एक ठराविक एकाच बॅनरला का टार्गेट करण्यात आले एवढंच विचारलं आम्ही। त्यांनी आम्हाला SP साहेबाचं कारण सांगून उडवाउडवीचे उत्तर दिले आणि निघून गेले। किती ठिकाणी बॅनर लागलेले? पूर्ण जालना शहरामध्ये एकूण 13 बॅनर लावलेले, त्यापैकी यांनी मोतीबाग, भाजी मंडी, अंबड चौफुलीवरील 2 अशा आतापर्यंत 4 बॅनर काढले। रोडच्या मध्ये जे पोल आहे त्याच्यावर पण काही बॅनर लागलेत का तुमचे? रोडच्या मधोमधचे सोडून आमच्या रोडच्या याच्यात काही विचारणारच नाही त्यांना, तुम्ही काढा, जे नियमात बसत नाही ते काढा। होल्डिंगवरचे यांना काय काढायचा अधिकार आहे, फक्त हे विचारायचं होतं आम्हाला। काय नाव आहे तुमचं? माझं नाव माऊली मांगडे, जालना। राम जन्मोत्सवानिमित्त कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टीने सदर बाजार पोलीस ठाणे येथे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी आढावा बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी नागरिकांना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या सूचना केल्या। 6 एप्रिल रोजी श्रीरामनवमी निमित्ताने नवीन जालना भागातील बडी सडक भागातील श्रीराम मंदिर येथून भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात येते। या पार्श्वभूमीवर सदर बाजार पोलीस ठाणे येथे जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या अध्यक्षतेखाली मिरवणूक आयोजकांची कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली। रामनवमी मिरवणुकीच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या सूचना आणि आवाहन पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी केलंय। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्यासह श्रीरामनवमी उत्सव मिरवणूक समितीच्या आयोजकांची उपस्थिती होती। काय आवाहन करतात? श्रीराम जन्मोत्सव 6 एप्रिलला साजरा होणार आहे, त्यासाठी जालना शहराचे मध्ये जो मिरवणूक निघणार आहे त्याची आयोजन समिती तसेच मुख्य नागरिकांसोबत शांतता मीटिंग आता नुकतीच घेण्यात आलेली आहे आणि आयोजन समिती आणि प्रशासन दोघांचा एकमत आहे की रॅली DJ मुक्त वातावरणामध्ये तसेच शांतताने आणि भक्तिमय वातावरणामध्ये निघाली पाहिजे आणि त्या अनुषंगाने आयोजन समितीला सर्व सूचना देण्यात आली आहे। त्यांची जो काही अडचण होती, रस्त्यामध्ये काही कुठे खड्डे आहे किंवा तार वगैरे आहे, त्याबद्दल रूटची पाहणी करून नगर परिषद आणि MSCB सोबत चर्चा करण्यात आलेली आहे। तसेच त्यांना आमचे सर्व पोलिसांची गाईडलाईन बद्दल वेळाचे बंधन आणि इतर सूचना देण्यात आलेली आहे। कलेक्टर साहेबांची जो काही शस्त्रबंदी असते लागू जिल्ह्यामध्ये आहे, तसेच नॉइज पोल्युशनचे जो काही रूल्स आहे त्याच्याबद्दल त्यांनी पालन करण्याबद्दल हमी दिलेली आहे। जरी या एवढे मोठी गर्दी असताना कोणी एकटा दुकटा येऊन काही निश्चित करण्याचा प्रयत्न केला
कोणी काय करण्याचा धिंगाणा घालून, तर त्यासाठी वेगळे पथक आम्ही नेमण्यात आलेले आहे आणि त्याच्यावर लगेच आम्ही स्ट्रॉंग कारवाई करणार. तसेच जुने ज्या काही असे जुने काही केसेस असेल किंवा आहे त्याच्यावर पण स्ट्रॉंगली जिल्ह्याच्या हद्दपार वगैरे करण्याची कारवाई, प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन पुढच्या 2 दिवसामध्ये दिसणार आहे. कुठल्याही असामाजिक तत्वाला याच्यामध्ये आम्ही चान्स देणार नाही आणि सर्व राम भक्तांचे खूप जोशाने ही मिरवणूकच्या पार पडतील याची आम्हाला खात्री आहे. जालना शहरात उद्यापासून भीम फेस्टिवलला सुरुवात होणार असून कडुबाई खरात आणि साजन बेंद्रे यांच्या प्रबोधनात्मक भीमगीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन या निमित्ताने करण्यात आलंय. महामानव बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात 2 दिवसीय भीम फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं असून सुप्रसिद्ध गायिका कडुबाई खरात आणि साजन बेंद्रे यांच्या प्रबोधनात्मक गीतांची मेजवानी मिळणार आहे. आज रोजी शासकीय विश्रामगृह येथे संयोजकांनी पत्रकार परिषद घेऊन फेस्टिवलच्या आयोजनाबाबत माहिती दिली. यावेळी फेस्टिवलचे संस्थापक सचिव सुनील साळवे, अध्यक्ष नंदकिशोर जांगडे, सचिव सुमित वाघमारे, कार्याध्यक्ष सचिन क्षीरसागर, सल्लागार सुधाकर रत्नपारखे, कोषाध्यक्ष राजेंद्र जाधव, छत्रपती फाउंडेशनचे सुनील रत्नपारखे, साहित्यरत्न फेस्टिवलचे संकल्पक अंकुश राजगिरे, ॲडव्होकेट कल्पना त्रिभुवन, रणजित मगरे, रवींद्र इंगळे, निरंत पट्टे बहादूर यांची उपस्थिती होती. रविवारी 6 एप्रिल रोजी सायंकाळी 6:30 वाजता आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते फेस्टिवलचं उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी भास्करराव पाटील दानवे हे राहतील. विशेष निमंत्रित म्हणून भदंत शिवली, शाक्यपुत्र तसेच जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, सत्कारमूर्ती सुधाकर निकाळजे यांची उपस्थिती असणार आहे. यावेळी माझ्या भीमाच्या नावाचं फेम कडुबाई खरात यांच्या बहारदार बुद्ध भीमगीतांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न होणार आहे. सोमवारी 7 एप्रिल रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान उद्घाटक खासदार डॉक्टर कल्याण काळे अध्यक्षस्थानी, माजी आमदार कैलास गोरंट्याल हे राहतील. माजी मंत्री राजेश टोपे, संदीप खरात, सत्कारमूर्ती सुनील अर्दड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी साजन बेंद्रे जोडी आणि संच प्रस्तुत प्रबोधनात्मक भीमगीते सादर होणार आहे असे सांगून पाऊस वादळ आल्यास मातोश्री लॉन्स येथे कार्यक्रम होईल अशी माहिती यावेळी देण्यात आली. आंबेडकरी जनतेसह भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून फेस्टिवलचा लाभ घ्यावा असं आवाहन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर जांगडे, सचिव सुमित वाघमारे, कार्याध्यक्ष सचिन क्षीरसागर यांच्या समितीच्या वतीने करण्यात आलंय. काय सांगाल आज? भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब यांची जयंती निमित्तानं दिनांक 6 तारखेला कडुबाई खरात यांचा कार्यक्रम आहे आणि 7 तारखेला साजन बेंद्रे यांचा कार्यक्रम संध्याकाळी 6:30 वाजता अंबड रोडवरील जांगडे पेट्रोल पंपच्या बाजूला आहे. तरी सर्व जालनेकरांना मी कडवीत विनंती करतो की सर्वांनी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि कार्यक्रम चांगला होणार आहे. तरी सगळ्यांनी यावं इतकं बोलून सगळ्यांना आपल्याला जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. काय भूमिका आहे? जालना शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फेस्टिवल आयोजन करण्यात आलेलं आहे. 16 वर्षापासून प्रबोधनाचा कार्यक्रम इथं होत असतो. विविध क्षेत्रातले गायक इथे येऊन आपली हजेरी मांडतात. यावर्षी कडुबाई खरात आणि साजन विशाल बेंद्रे यांचा कार्यक्रम 6 तारखेला कडुबाई खरात यांचा आणि 7 तारखेला साजन बेंद्रे यांचा कार्यक्रम जांगडे पेट्रोल पंप येथे ठेवण्यात आलेला आहे. या वर्षीचे अध्यक्ष आमचे नंदूभाई जांगडे आणि सचिव सुमित वाघमारे, राजू जाधव, सचिन क्षीरसागर, कल्पना त्रिभुवन, सुनील रत्नपारखे, सुधाकर रत्नपारखे, अंकुश राजगिरे इत्यादी जण आम्ही इथं उपस्थित होतो. आपण सर्वांना विनंती आहे की जांगडे पेट्रोल पंपाजवळ 6:30 वाजता सगळ्यांनी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढावी एवढीच मी विनंती फेस्टिवलतर्फे करतो. जय भीम, जय महाराष्ट्र. जालना शहरात गुरुवारी सायंकाळच्या दरम्यान शहरातील विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते. गेल्या 2 दिवसांपासून जालना शहरात वादळ वाऱ्यासह पावसाची हजेरी लागत असून हवामान खात्याने अंदाज वर्तवल्यानुसार गुरुवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शहरातील मुख्य रस्त्यावर पाणी साचले होते आणि रस्ते जाम झाले होते. तर ग्रामीण भागात देखील काही ठिकाणी पावसाने फटका दिल्याने पिकाचे मोठे नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येते. जालन्यात साखर कारखान्याच्या स्टोअर रूममधून गन मेटल चोरणारा पोलिसांनी जेरबंद केलाय. जालना स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून 1,11,585 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय.
जालन्यात साखर कारखान्याच्या स्टोअर रूममधून गन मेटल चोरणाऱ्या एकाला पोलिसांनी जेरबंद केलंय. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत 1,11,585 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील सागर सहकारी साखर कारखान्याच्या स्टोअर रूममधून गन मेटल, सॉलिड बार, हॅलो बार, रॅक्टेंग्युलर बार असा एकूण 1,35,420 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी झाला होता. या प्रकरणी तीर्थपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाला ताब्यात घेतलंय. कैसर निसार शेख असं या आरोपीचं नाव असून या कारवाईत पोलिसांनी चोरी गेलेला एकूण 1,11,585 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. सलमान खानला जी आवश्यक सुरक्षा आहे ती दिली गेली आहे आणि बिश्नोई गँगच्या संदर्भात आपली यंत्रणा ही पूर्णपणे अलर्ट आहे. जी काही कारवाई केली ती तक्रारीवरून नाही तर सुमोटोची कारवाई होती, त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क आहे. बिश्नोई गँगचा प्रयत्न चालू आहे की महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये दहशती घडवून खंडणी मागायची नाही, अशा प्रकारे गँग स्थापन करून ते वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र तो काही आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असं मंत्री योगेश कदम म्हणाले आहे. शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी जालना जिल्ह्याच्या संपर्क मंत्रीपदाची जबाबदारी दिल्याच्या नंतर पहिल्यांदा आज मी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आलेलो आहे. आज जिल्ह्याची प्रशासकीय बैठक देखील आता पार पडली. माननीय माजी मंत्री अर्जुनजी खोतकर साहेब, घनसोलीचे आमचे आमदार हिकमतजी देखील उपस्थित होते, अधिकारी उपस्थित होते. प्रशासकीय आढावा घेण्यात आला. परंतु आज माझा मुख्य उद्देश संपर्क मंत्री म्हणून जालना जिल्ह्यामध्ये जे शिवसैनिक आहेत त्या शिवसैनिकांच्या पाठीशी माझ्याकडे जी राज्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे, ह्या पदाच्या मार्फत त्या शिवसैनिकांना ताकद देणं, शिवसैनिकांची कामं करणं. आमदार महोदय तर आहेतच, अर्जुन खोतकर साहेबांचे अतिशय अनुभवी माजी मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं त्यांच्यासारखे व्यक्ती आहेतच. परंतु एक ह्या पदाच्या मार्फत, संपर्कमंत्री पदाच्या मार्फत आपल्या शिवसैनिकांना अजून ताकद कशी देता येईल आणि संघटनात्मक आढावा घेण्याकरता आज मी इथे आलेलो आहे. सलमान खान पुन्हा एकदा बिश्नोई गँगच्या टार्गेटवर आलाय का? कारण बिश्नोई गँगच्या 5 जणांना गुन्हे शाखेनं अटक केली मुंबईत. नाही, सलमान खानला जी आवश्यक सिक्युरिटी आहे ती दिली गेलेली आहे आणि बिश्नोई गँगच्या बाबतीमध्ये आपली यंत्रणा ही पूर्णपणे अलर्ट आहे. ही कारवाई जी केली होती ती काय तक्रारी होणार नाही, ती सुमोटोच कारवाई केलेली आहे. म्हणजेच आपलं पोलीस यंत्रणा ही तिथे सतर्क आहे आणि बिश्नोई गँगचं एक प्रयत्न चालू आहे की महाराष्ट्रामध्ये मोठ्या मोठ्या शहरामध्ये दहशती घडवून तिथे खंडणी मागायची आणि असे त्यांचे जे काय त्यांचं ते गँग त्यांचं जे स्थापित करायचं त्यांचा प्रयत्न आहे तो काम मी यशस्वी होऊ देणार नाही. प्रफुल्ल पटेल संसदेत आहे याची लाज वाटते असं प्रफुल्ल पटेल संसदेत आहे याची लाज वाटते असं संजय राऊत म्हणतात. माझ्या नादी लागू नको नागडा करेल असं संजय. बघा, संजय राऊतांवरती बोलण्याची काही गरज नाही. ज्या व्यक्तींना महाराष्ट्राच्या जनतेने आता संपवलेलं आहे, जे व्यक्ती आमच्या मतांवरती निवडून आलेले आहेत, त्यामुळे मला वाटतं अशा व्यक्तीवरती बोलायची आम्हाला गरज नाही. त्या बाबतीत मी काय बोलू शकत नाही. परंतु मला वाटतं शरद पवार साहेबांची जी काही राजकारण करण्याची पद्धत आहे ती आता तरी उद्धवजीने समजून घेतली पाहिजे. जालन्यातील नाणेगाव येथील पाणी प्रश्न ऐरणीवर आला असून संतप्त महिला आणि ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर डोक्यावर हंडा घेऊन मोर्चा काढला होता. पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने पाण्याचे तात्काळ नियोजन करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे. जालना जिल्ह्यात पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला असून बदनापूर तालुक्यातील नाणेगाव येथील संतप्त ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढत प्रशासनाला जाग करण्याचा प्रयत्न केलाय. गेल्या 2 वर्षापासून या गावात भीषण पाणी टंचाई आहे. महिलांना रोज 2 किलोमीटर पाण्यासाठी वणवण करावी लागते. याआधी अनेक वेळा निवेदन दिली, आंदोलने केली, मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. आजच्या मोर्चात ग्रामस्थांनी डोक्यावर हंडे घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि पाण्याचं तात्काळ नियोजन न केल्यास लेकरा बाळांसह कार्यालयासमोर ठिय्या देण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय. आता या पाणी प्रश्नाकडे प्रशासन लक्ष देतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. किती दिवसापासून पाणी नाही, काय काय आंदोलन केली, आज तुम्ही इथे येऊन काय बोलणं झालं? आम्हाला 5-6 वर्ष झाले पाणीच नाहीये. आम्ही लय वेळेस सांगतो पाणी द्या पाणी द्या, हा म्हणते नुसते सरपंच ते नुसते हा करते. आम्हाला पाणी पाहिजे, आम्हाला नळे आवाज न पाहिजे आमच्या गावात. आता तुम्ही नेमकं काय केलं? आधी काही आंदोलन केलं ते आज काय बोललात तुम्ही? बदनापूरला केलते ना, पाण्यासाठीच केलं आम्ही. पाणीच पाहिजे आम्हाला, बाकीचं काही नाही, पाण्यासाठीच बोलतो आम्ही. बरं, याच्या आधी काही आंदोलन केले त्यावर तुम्हाला काही न्याय मिळाला नाही? काहीच न्यायच नाही आम्हाला. नाव सांगा तुमचं. नंदा मनोहर कुलबाई. बोला. माझं नाव पुष्पा प्रल्हाद लोखंडे.
काही पण योजना आल्या तर ना गावातच येतात, इकडे झोपडपट्टीचं काही मनावर घेतच नाही तर पाणी. आता पण आज सध्या टाक्या नळ फिटिंग केली नाही ना, बोरिंग मध्ये टाकल्या, मोटरी टाकल्यात, गावातच केली सुविधा, झोपडपट्टीला आलीच नाही का. मग का आम्ही नाव नेगायचे नाही का, यासाठी आम्ही बदनापूरला यायचे. मग माग बऱ्याच वेळेस अर्ज दिला पण तिथं पण काही आमचं मनावर घेतलंच नाही. त्याच्यामुळे आम्ही जालन्याला आलेलो आहे. सरपंच खुद झोपडपट्टी मनावरच घेत नाही, कारण काय मतदान देत नाही की त्याला. मतदानला काही योजना असली का पैशाची आमच्याकडे येतात, झोपडपट्टीला काहीच देत नाहीत आमच्यासोबत पाण्याला. आम्हाला इतकं तराशे झोपडपट्टीला लोकांना बोर आहेत, त्या बोरच्या लोकांचे बोलणे खातात आम्ही पाण्यासाठी, तरी पण आम्ही पाणी आणतो तिथून. मग आम्हाला पाणी लागतच ना, त्याच्यामुळे आम्ही जालन्याला आलेलो आहे. आज हंडे घेऊन आलो तर काय बोलला तुम्ही? त्यांना मागितलं पाणी तर ते भेटून जाईल म्हणे, त्याच्यामुळे ते फोटो ते घेतले आमचे. आता मग सरपंच सगळ्याला सरपंच सारखं धरायला पाहिजे ना, का झोपडपट्टी त्यांना मतदान देत नाही का. यासाठी आम्ही आम्हाला काही नाही लागत, फक्त पाणी लागतंय. पाणी नाही आम्हाला, आम्ही गरीब माणसाला आमची हिंमत नाही ना बोर घेण्यासाठी. ज्यांच्याकडे बोर आहे ते आलेच नाहीत ना, बायका त्या घरीच राहिल्यात. ज्यांना पाणी नाही त्याला शहाणे झाले, मग आता इथपर्यंत येणार नाही. आता गावातले लोक आता डोळ्यावर धरतील आम्हाला. आम्हाला पाणी द्या, आम्हाला काय करायचंय गावात. मग आता मोर्चा घेऊन गावातून चला म्हणे, मग गावात काय जायचं, गावात सुविधा आहे ना. आपण आपल्याकडे खळवाडीचे आहेत ना, मग आपलं म्हणणं बाहेरूनच चाललं आपण. फोटो वाटत असला तुम्ही येऊन पाहू शकता. किती योजना झालेल्या गावामध्ये, रोड पण गावात, पाण्याचं पण गावात. जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने दीनदयाल जन उपजीविका योजना शहर उपजीविका कृती आराखडा कार्यबल समिती CLTS बैठकीचं आयोजन महानगरपालिकेतील सभागृहात करण्यात आले होते. जालना शहर महानगरपालिका मुख्य कार्यालयाच्या सभागृहात सिटी लेव्हल टास्क फोर्स मीटिंग संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर हे होते. यामध्ये शहरातील प्रत्येक कुटुंब, व्यावसायिक आणि उद्योजक यांच्याकडून उत्पन्न होणारा माल आणि त्यासाठी आवश्यक असणारे ग्राहक, त्यामध्ये चेन पूर्ण करण्यासाठी लागणारा स्किल कामगार वर्ग निश्चित करण्यासाठी आज ही बैठक घेण्यात आली. या बैठकीला महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर, सहाय्यक आयुक्त केशव कानगुडे, सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण, उद्योजक घनश्याम शेठ गोयल, उद्योजक अंकुश शेठ राऊत, गंगूबाई वानखेडे, दिनकर घिबंदे, पत्रकार सुरेश केसापूरकर, मालमत्ता अधीक्षक राहुल देशमुख, स्वच्छता विभाग प्रमुख पंडित पवार, पाणी पुरवठा विभागाचे अभियंता राजेश बगळे, धनसिंग सूर्यवंशी, पांडुरंग डाके, विजय सांगळे, आशा गाडे, अनिता चंद्रहास यांच्यासह प्रतिष्ठित व्यापारी, सर्व NGO, प्रतिष्ठित नागरिक आणि इतर कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते. स्वरूप बदलून आपण 25-26 पासून सिलॅप म्हणजे सिटी लाईव्हलीहूड ॲक्शन प्लॅन आपण बनवणार आहे. हा आपल्याला बनवून शासनाकडे पाठवायचा आहे. तर याचं बेसिक असं आहे की सिटी लाईव्हलीहूड ह्या 2 शब्दामध्येच सगळं काही आहे. म्हणजे प्रत्येक शहराची गरज वेगळी आहे, प्रत्येक शहरामधले उद्योगांचं स्वरूप वेगळं आहे, व्यवसायाचं स्वरूप वेगळं आहे आणि त्या ठिकाणची जी रिक्वायरमेंट आहे, कारण उद्योग हा म्हणजे एका माणसाचं काम नाही, व्यवसाय हा एका माणसाचं काम आहे. त्याला 2-3 पार्टीज लागतात. म्हणजे त्याला गिराईक लागतं, तयार करणारा लागतो आणि जे तयार करणारा आणि तो घेणारा, उत्पादक आणि ग्राहक, अशा 2 स्वरूपात लोक लागतात. मग त्याची एक चेन तयार होते. ह्या चेनमध्ये आपल्याला कुठं कुठं आपल्या शहरामध्ये पोटेन्शियल आहे आणि आपण त्यामध्ये काय करू शकतो. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या घरच्या खूप गरजा असतात त्या आपल्या लक्षात येत नाहीत, कदाचित त्याला माणसंही मिळत नाहीत, कारण प्लंबिंगची व्यवस्था आहे आपल्याकडे. सिंगल राहणाऱ्या लोकांचं प्रमाण शहरामध्ये मोठ्या प्रमाणात असतं. मग त्याला घरचा भाजीपाला आणण्यापासून तो घरपोच देण्यापर्यंत इतर व्यवस्थाही अशा स्वरूपाच्या व्यवस्था आहेत. मग मोठ्या प्रमाणात आपण उद्योगाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपल्याकडे स्टील, सीड इंडस्ट्री आहे, इतरही छोटे मोठे व्यवसाय आहेतच. तर यांना लागणारं मनुष्यबळ जसा उद्योजक आहे तसाच त्याच्यासोबत कामगार वर्ग पण आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये स्किल्ड कामगार असणं अपेक्षित आहे. आता आपल्याला हा ॲक्शन प्लॅन तयार करताना आपलं शहर ची स्थिती आजची काय आहे ते 3 टप्प्यामध्ये आपल्याला साधारणपणे दिल्याप्रमाणे, शासनाने सांगितल्याप्रमाणे ॲक्शन प्लॅन तयार करायचा. म्हणजे आजचं आपल्याकडे काय आहे त्याची सगळी माहिती गोळा करायची पहिल्या टप्प्यामध्ये, त्याचा ॲनालिसिस करायचा आहे. हे झालं आजच्या स्थितीला. आजच्या स्थितीमध्ये आपल्याला लक्षात येईल की आपल्याकडे गॅप कुठं आहे, कुठल्या ठिकाणी काम करायची आवश्यकता आहे.
आपण असं म्हणतो की स्टील इंडस्ट्रीमध्ये बिहारी किंवा बाहेरचे लोक येऊन काम करतात, तर त्याचे प्रोज आणि कॉन्स म्हणजे त्याच्या दोन्ही बाजू आपण बघितल्या पाहिजेत की ते काय येतात आणि आपली लोक काय करत नाही. दोन्ही गोष्टी आहेत, तर दोन्ही बाबतीत पुढे येतो. याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो.